रामकृष्णारी मंडळी, मी विद्या देशपांडे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। मी मजेतच आहे, तुम्ही मजेत असाल अशी मी प्रार्थना करते देवाकडे आणि तुम्ही सगळे मन आनंदी राहा, मजेत राहा हे माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा। तर ना हे अंडा आहे, त्या अंड्यात भरपूर सारी बिस्किट असतात। आता शिवमचे पप्पा सगळे बिस्किट शिवमसाठीच आणतात, पण शिवम ते बिस्किट काही खात नाही। हे फुल हंडा भरून गेल्यावर बिस्किट आणलेली होती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची होती। आताही यात भरपूर सारी बिस्किट आहेत, पण भरलेले नाही आहे, खोटं नाही बोलायला आवडत मला। तर या पार्लेजी बिस्किट आहे ना, या पार्लेजी बिस्किटापासून आपण बनवणार आहोत आता एक छानशी बर्फी बनणार होता। कारण आज सकाळी कालच मी यांना बोलले की उद्या काहीतरी गोड बनवून म्हणून, मग आता याच्यापासून आपण बनवूया। ह्याच्यापासून आता मिठाई म्हणा, बर्फी म्हणा, जे बनेल ते आपण बनवूया। पहिला तर हा हंडावरती ठेवून देऊया, नंतर आता कढई बघायला पाहिजे। कढई कुठे आपली दादा? दादा तर काही सांगणार नाही। कढई आहे, पण कढईत आहे पीठ। आता हे पहिलं तर पीठ काढावं लागेल। तर आता आपण घालूया त्यात तेल। तळायचे हा, मम्मी तुला कोणी सांगितलं? पण ह्याला फक्त साखर, इलायची पावडर हे 2-3 वस्तू पाहिजे। आता इलायची पावडर तर आहे आपल्याकडे भरपूर सारी, एवढी घालूयात इलायची पावडर, एवढी हे घालूयात, आणि तेवढी साखर पण घेऊयात, तेवढंच पाणी पण घेऊयात। काहीतरी आहे तेलामध्ये, काहीतरी दिसतंय। आणि बिस्किट ही चांगलीच आहेत, म्हणजे खराब झालेली किंवा नरम पडलेली अशी अजिबात नाहीये। तो बिस्किट चांगली आहेत, तेही खराब झालेली अजिबात नाही। काय खराब बिस्किटांचं काय करणार आहे बनवून? चांगल्या बिस्किटांचंच बनवायला। खराब म्हणजे नरम वगैरे पडलेली नाहीयेत असं मला म्हणायचं। खरं तर मी तेलात नव्हते बनवणार, तुपातच बनवणार होते। म्हणलं फर्स्ट टाइम आहे, ट्राय करून बघायला पाहिजे कसं बनतंय कसं नाही। बरोबर आहे, चुकीचं झालं तर हे कोण खाणार नाही, पण चुकीचं होणार नाही ह्याची गॅरंटी। एकच बिस्किट बनवलं, एकच बिस्किट आपण ट्राय करून बघूया। तर बिस्किट चांगले तळून घेतले, आणि खरं तर ना फर्स्ट टाइम केले, पण चांगले झाले, चव खूप छान झाली या बर्फीला। आता ते तुम्हाला पुढे दिसेलच, पण नंतर व्हॉइस ओव्हर का केला? कारण मला सगळा हा व्हिडिओ बोलूनच काढायचा होता, पण नंतर माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि नंतर आईचा पण फोन आला, आणि दोघींचाही आता गावाकडं मैत्रिणीचा तरी खूप दिवसांनी आला होता, पण आईकडं तर रेंजच नाही आहे, त्याच्यामुळं बोलायला भेटत नाही। त्यामुळं मी व्हिडिओला जास्त महत्त्व न देता आईशी बोलण्याला जास्त महत्त्व दिलं, आणि मग ते बिस्किट छान नितळून घेतले आणि त्याचं मिक्सरमध्ये शिवमने वाटून दिलं। नंतर साखर घातली त्याच्यामध्ये, आधी साखर घातली आणि थोडंसं पाणी घातलं। पाणी घातल्याच्या नंतर जेमतेम पाणी, म्हणजे असं काही माप करून नाही घातलं, पण जे वाटीत अर्धी वाटी साखर घेतली ना, अर्धी वाटीच त्याच्यामध्ये पाणी घातलं, आणि खूप वेळ करावं पण नाही लागलं। इतक्या लवकर त्याला उकळी आली की लगेच विलायची पावडर वगैरे मी पहिलंच रेडी ठेवलेली होती सगळी। आणि अशा गोष्टी ट्राय करायला पाहिजेत कधी नवीन। पण कसं आहे माहिती का, कुठली गोष्ट केली ना ती घरातल्या लोकांनी आवडीने खाल्ली ना तरच त्याचा फायदा आहे, ना तर असा काही उपयोग होत नाही त्याचा। बरोबर आहे की नाही सांगा? घरातल्या लोकांनी त्या गोष्टी केलेल्या आवडीने खायला पाहिजे, त्यावेळेला त्याचा उपयोग होतो। मग बराच वेळ न उकळवता साखरेला असा थोडासा पाकाला उकळी आली की आम्ही दोघांनी ह्यानी परत मध्ये काही गोष्टी करायला लागल्या ना, हा मध्ये येतोच, खात नाही एवढ्या आवडीने, पण मध्ये करायला तो येतोच। मग छोट्या गॅसवरून त्याने मोठ्या गॅसवर ठेवली, आणि चांगली उकळी, खरंच मोठ्या गॅसवर ठेवली की त्याला पटकनच उकळी यायला लागली। आता उकळी आल्यामुळं लगेच त्याच्यात आम्ही विलायची पावडर टाकायची ठरली होती, पण ह्याने काही टाकून दिलं नाही। म्हणलं सगळं सोबतच टाकू मम्मी। आधीच तो म्हणत होता मम्मी ह्याला तेल जरा जास्त लागते बरं का, पण ठीक आहे, बरं झालं मी तुपात नाही तळलं, कारण मग खाल्लं असतं की नसतं हे पण कळलं नसतं। आणि आता ही बर्फी तर छान झालेलीच आहे, पण ह्याची इच्छा अशी होती की मम्मी आपण या पाकात आधी राम
सॉरी. तर ह्याच्यामध्ये त्याला असं वाटत होतं की आधी दूध पावडर आपण घालावी, पण मी तसं नको म्हटलं, दूध पावडर पहिली नको घालू, कारण दुधाच्या पावडरचं काही सांगता येत नाही, पाण्यात घाल्यावर गाठी वगैरे होतील की काय हे सांगता येत नाही. मग शिवमची खूप घाई चालली होती, याला पहिला तार आली की नाही बघायला. तर मग शेवटी फायनली अशी एवढी कडक तर एवढी तार नाही येऊ दिली, पण जेमतेम तार आली की आम्ही थोडीशी चिकट झाली की त्याच्यामध्ये हे टाकून घेतलं. हे चांगलं बारीक गॅसवर छोटंसं हलवलं आणि त्याच्यानंतर विलायची पावडर आणि ही आपली दूध पावडर घालून घेतली. दूध पावडर फुल वाटी भरून घेतली होती, पण मला असं वाटलं की खूप पांढरं होईल, म्हणून मग मी दूध पावडर कमी केली आणि छान असं हलवून घेतलं. नंतर असं मला कोरडं वाटायला लागलं, म्हणून मी त्याच्यामध्ये जरासं थोडंसं दूध घातलं, जे शिवमनेच घातलं दूध थोडंसं, म्हणजे 1-2-3 चमचे तरी घातलं असेल. मग ह्याने नंतर वरून अजून थोडंसं तूप टाकलं की मग मी ते ड्राय दिसतंय म्हणून. आणि मग ड्राय दिसण्यावर दुसरा उपाय म्हणून आम्ही पाणी पण घातलं, सॉरी दूध घातलं. आणि दूध घातल्याच्या नंतर जरा ह्याची कन्सिस्टन्सी चांगली झाली आणि बारीक गॅसवर हे बराच वेळ आम्ही शिजवलं, म्हणजे शिजवलं म्हटलं तरी चालेल आपल्या भाषेमध्ये. थोडा वेळ त्याला छान थंड होऊ दिला आणि मग एका प्लेटला तूप लावलं आणि तुपावर ते बॅटर ओतून घेतलं. आता शिवम एवढा आयडियाबाज आहे, त्याने पहिलं त्यातलं जास्त एक्स्ट्रा तेल बाजूला काढून घेतलं आणि हे प्लेटमध्ये ओतलं. आणि प्लेटमध्ये ओतल्याच्या नंतर त्यांनी एक छोटीशी वाटी घेतली, जे दिसते तुम्हाला. माझ्या कुठल्या गोष्टीत येत होतो मध्ये करायला, पण म्हणजे आवडीने त्या गोष्टीमध्ये तो लक्ष देतो आणि करतोही छान आवडीने. आणि खाल्ली अजिबात नाही मात्र. नंतर एक वाटी घेतली आणि वाटीने त्याने छान वरून गरम होत, म्हणजे पोलते हाताला म्हणून वाटीने ते छान त्याला आकार देऊन घेतला. नंतर काजू बदाम मी कट करून टाकत होते, तर ह्यानी ह्याच्यामध्ये कुटून त्याच्यावर असे भुरभुरले, म्हणजे पेरले असं बोललं तरी आपल्या गावठी भाषेमध्ये चालेल. आणि मग नंतर काय आम्ही जरा व्यवस्थित करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवली. आणि सेट झाल्याच्या नंतर मला वाटतं अर्ध्या तासाने मी बाहेर काढली आणि त्याची कटिंग करून बाहेर काढली. आणि मग शिवमने तर काही खाल्ली नाही, पण शिवमच्या पप्पानी ती खाऊन बघितली तर छान झाली असं ते बोललेले आहेत. मी काही खाल्लेली नाही आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि मेन म्हणजे सगळ्यात आधी फॉलो करायला विसरू नका. बाय.